गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ होत जातंय आणि वायू प्रदूषणामुळे नागरिक हैराण झालेले आहेत आणि खराब हवेमुळे इथल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे। याच पार्श्वभूमीवर केंद्राने स्थापन केलेल्या समितीने सोमवारी GRPAP तिसऱ्या टप्प्याअंतर्गत प्रतिकूल हवामानामुळे हवेची गुणवत्ता ढासळल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लादलेत आणि या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। दिल्लीतील हवा अत्यंत दूषित स्वरूपात जाऊन पोहोचलेली आहे। दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स 400च्या वर म्हणजे अत्यंत खराब स्थितीत जाऊन पोहोचलेला आहे। राजधानी दिल्लीतील जे NCR परिसर आहे या भागामध्ये देखील दिल्लीची हवा अत्यंत वाईट असून लोकांना घशाचा त्रास जाणवत असल्याची तक्रारी येताना पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर दिल्लीतील हवा अत्यंत विषारी झाल्यानं आणि धुक्याचं चादर पोहोचल्यानं हवामान खात्यानं दिल्लीमध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे। राजधानी दिल्लीमध्ये धुक्याची चादर पोहोचलेली आहे। सध्या साधारण सकाळी 9 ते 10च्या दरम्यान दिल्लीचं तापमान 9 अंश सेल्सिअस वरती पोहोचलेलं आहे। मी सध्या राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथ या भागामध्ये आहे। वजीरपूर दिल्ली म्हणून जरी हा जर भाग पाहिला त्यामध्ये 486 AQI आहे। जहांगीरपुरी दिल्ली 475 AQI आहे। तर राजधानी दिल्लीतील पुढील 3 दिवस तरी अशा पद्धतीचं हवामान असेल आणि जी वाहनं आहेत ग्रेड 3ची आणि ग्रेड 4च्या वाहनांवरती आता बंदी घालण्यात आलेली आहे। काही काळापूर्वी सरन्यायाधीशांनी असं म्हटलं होतं की दिल्लीची हवा इतकी विषारी आहे की मला सकाळी मॉर्निंग वॉकला जाता येत नाही। राजधानी दिल्लीमधील हा कर्तव्यपथ जर तुम्ही पाहिला तर हवा थंड आहे मात्र अत्यंत विषारी हवा आहे। लोकांना श्वास घ्यायला त्रास होत आहे। हवेची गुणवत्ता जी आहे ती अत्यंत खालच्या स्थितीत म्हणजे 400 AQIच्या वरती गेली आहे। त्यामुळे दिल्लीकरांचा श्वास जो आहे अडखळताना पाहायला मिळतोय, घसा खरखरतोय आणि लोकांना श्वास घ्यायला त्रास होताना पाहायला मिळतोय। यावरती सरकार आणखी काही कडक उपाययोजना करतंय का आणि दिल्लीकरांना मोकळा श्वास घ्यायला मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।